यस वैजनाथ वॉरियर्स दरम्यान सामना रंगला जातोय. काळेश्री प्रसन्न यांच्यामध्ये क्रिकेटचा बॅटर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क आला नाही. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. फलंदाजी मार्कवर आपण फलंदाजी करताना पाहतोय. फलंदाज सुयोग वारके आणि अनिल. सुनील जवळजवळ सुयोग जवळजवळ 1 वर्षाची गॅप, त्याला प्रॅक्टिसचा थोडासा अभाव जाणवतोय. कारण 1 वर्षाची गॅप पडले आणि त्याच्यामुळे थोडासा सुयोग वारके थोडासा बॅकफुटवर आम्ही पाहतोय. परंतु लेग बायचा इशारा आमच्याकडे येतोय. अकाउंटला सुरुवात केली जाते. धाव संख्या होते 1. वैजनाथ वॉरियर्स टीमच्या स्कोर कार्डवर धाव संख्या 1. P1चं पहिले षटक आहे आणि P1चं पहिले षटक हाताळण्याकरता कोणत्या ट्रॅकवर आलाय गोलंदाज काळेश्री प्रसन्न टीमचा पवन वाघ. पवन यस ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना जेतूची वाडी या गावाकडून खेळताना सातत्याने ह्या खेळाडूला पाहिले. परंतु आज प्रसन्न काळेश्री या टीम कडून खेळताना आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू खेळून गेला ऑन द कार्पेट. यस डीपला चेंडू जातोय. तदवर 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि 1 धावने धाव संख्या तब्बल स्कोर कार्डवर पाहतोय. वैजनाथ वॉरियर्स टीमच्या स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 2. दोन्ही पंच या ठिकाणी आज दुसरा दिवस. आमचे रमेश ठाकूर असतील, राजू पाटील साहेब असतील. रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं. या दोन्ही पंचांचं सहर्ष स्वागत. श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई यांच्या माध्यमातून ही वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग खेळली जाते. आजचा लीगचा दुसरा दिवस. काय चित्तथरारक काल सामने पाहिले. आज सुद्धा सुपर ओव्हरचा सामना पाहिला ह्या मैदानामध्ये. पवन पुढचा चेंडू लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. डीप ऑनला चेंडू जातोय परंतु सिंगलवर धाव संख्या समाधान मानावं लागते आणि सिंगलने पुढे जाण्याचा मनसुबा दोन्ही फलंदाजाने मात्र ह्या ठिकाणी आखलाय. धाव संख्या होते 3. तत्पूर्वी या ठिकाणी अर्थातच एटीएम खुला झालाय. सुयोग याच्यासाठी षटकांच्या हॅट्रिक साठी दिलीप जामुगरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. सुयोग वारकेसाठी ऑफर आले. आमच्या रवींद्रजी नारकर साहेब जिल्हा परिषद यांच्याकडून 3 षटकार का ठोकले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज. सुयोग वारके ऑफर आले. या साखराचा लाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू निघून चाललाय लॉंग लेगला. हा जातोय का बाउंड्रीच्या बाहेर. दन 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 करत निघून चाललाय. आउट ऑफ द रोप. हात चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. येतोय चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने मात्र धाव संख्या जाऊन बोलते 7 या अंकावर. 7 धाव संख्या झाले. देऊया डीजेला संधी. ओहो क्रॉस द लाईन. लगातार 3 षटकार मारा आणि कॅश प्राइज 1000 रुपयाचं घेऊन जा. परंतु सचिनजी जाधव साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे सुयोग वारकेवर प्रेम आहे. परंतु मगाशी सुयोग म्हटला की मला जवळजवळ 1 वर्षाचा गॅप सर पडलाय. ऑन साइडला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्ट स्क्वेअरला चेंडू निघून जातोय. अलंद कार्पेट. सिंगल धाव संख्या मिळते आणि सिंगलने धाव संख्या होते वैजनाथ वॉरियर्स टीमची टोटल विदाउट लॉस. दुसरं षटक चालू असताना 8 धाव संख्या झाले. एका बाजूला अनिल, दुसऱ्या बाजूला सुयोग वारके आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज काळेश्री प्रसन्न टीमचा नितीन मात्र गोलंदाज ट्रॅकवर आहे. ओव्हर द विकेट मारा पंचांच्या डाव्या बाजूनं. यस ब्लॉकचा चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता परंतु सुंदर चेंडू ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाईचा इशारा आमच्याकडे येतोय. यस
परंतु एक धाव मात्र काउंट केली जाणार आणि एक धावने धाव संख्या तब्बल स्कोर कार्डवर पाहतोय आपण 9 धाव संख्या. विक्रमजी मोरे साहेब बॉलरसाठी ऑफर आले, विकेट हॅट्रिक घेतली तर विक्रम दादा मोरे साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज. हो 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 हो, बघा शेअर मार्केट दिवसेंदिवस वाढत चाललाय. कारण हे खऱ्या अर्थानं श्री वैजनाथ मित्रमंडळ वर्षावर असणारा प्रेम आहे. ओहो, बॅट तर जास्त काही संपर्क येत नाही. शॉर्ट फाईनला चेंडू निघून चाललाय. सिंगलला डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव मात्र घेताना फलंदाज सुयोग गुवारके बॅक टू डगआउट. डीजे दिवसानंतर मैदानामध्ये राजला पाहतोय आपण. ओ राज दादा, काय झालं, काय घडलं, काय कळलंच नाही. पण फार मोठा धमाका झाला. बॅटीने हलवता बॅक टू डगआउट येतोय राज चौधरी. आता बघूया काय करतोय. आता या ठिकाणी वैजनाथ वॉरियर्स टीम कडून खेळायचं आहे. प्रॅक्टिस मध्ये आपण काही करामत करू शकतोय, परंतु रेल कंडिशन मध्ये उतरतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या कस लागला जातोय. आपल्या खऱ्या अर्थानं मेहनत या मैदानामध्ये लागली जाते. आणि स्ट्राईक वरती आहे, नॉट स्ट्राईकला आहे चौधरी. पवन, यस पवन मात्र चांगली गोलंदाजी करतोय. काय सुरेख भन्नाट गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय काळेश्री प्रसन्न टीम कडून. पवन वाघ, भिवा मोरे साहेब यांच्याकडून जर का विकेटची हॅट्रिक केली, परंतु काय घडलं मैदानामध्ये, अनिलनं केले बॅक टू डगआउट. अनिलचं केलं पनवेलचे डिस्ट्रॉईज. फलंदाज बाद होतोय अनिल. विकेटची हॅट्रिक पवन वाघने घेतली तर भिवाजी मोरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज आणि विक्रमजी मोरे साहेब यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचे 2000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. म्हणजे बघा 3000 तर या ठिकाणी लागलेले आतापर्यंत. पवन दादा पहिला विकेट तर प्राप्त केलाय, अजून लगातार 2 विकेट प्राप्त केले. यश मात्र वारंवार येणाऱ्या फलंदाज या कानात काहीतरी सांगतोय की मला स्ट्राईक वर येणं फार महत्वाचं आहे.
परंतु हे चौधरीला मात्र अजून नाव स्ट्राईकवर ठेवलंय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय वैजनाथ वॉरियर्स टीमचा अक्षय. अक्षय दादा सीधे साधे अक्षय, खिलाडियों का खिलाडी अक्षय की खतरों के खिलाडी अक्षय, हे मात्र मैदानामध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय 420 खिलाडी. ओ यस, ब्लॉकचा चेंडू होता, सरळ चेंडूला थर्डमॅन आणि पॉइंट मध्ये खेळून काढलाय. एक सिंगल डबल कन्वर्ट, परंतु यस विकेट बॅक टू डग आउट. अति घाई मित्र संकटात जाई. वारंवार मात्र कुठेतरी विकेट देऊन तंबूच्या आसराला येताना पाहतोय आपण या विकेटला. देवळ्या डिजेल असं डीजे तरी प्लॅनिंग करावी लागेल. न्यू बॅटर बघा येस साठी सुद्धा ऑफर आले. हे दादा का 3 षटकार लगातार का मारले तर रवींद्रजी नारकर साहेब जिल्हा परिषद यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. येस साठी ऑफर आले आणि येशने लगातार 3 षटकार मारले तर रुपेशजी जाधव साहेब यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये कॅश प्राइज. काय जबरदस्त बघा, म्हणजे यशवर सुद्धा फार प्रेम आहे, कारण प्रॅक्टिसचं हे त्याचं घरेलू मैदान आहे आणि ह्याच मैदानावर इतिहास घडावा लागेल. ए चौधरी पुढचा चेंडू पवन, परंतु फटका फसला लटकला जाणार का फलंदाज. विकेट आला तंबूच्या आसऱ्याला, परंतु याच्या आधी एक सांख्यिकी विकेट प्राप्त केला आणि बघा बक्षिसांची खैरात आहे, परंतु स्कोर कार्डवर जर पाहिलं तर फार नाजूक अवस्था पाहायला मिळते. 5 बाद 11, 5 बाद 11, 1 बाद 10, 2 बाद 10, 3 बाद 10, 4 बाद 10 आणि 4 बाद 11 आणि 5 बाद 11. काय स्कोरिंग या ठिकाणी पाहतोय आपण. पण यश मात्र थोडासा निराश आहे, कारण तो नॉन स्ट्राईक इंडवर आहे. जास्तीत जास्त येईल दादा काय मध्ये गडबड नाही व्हायची आणि एखादी रनआउटची विकेट जायची आणि तू नॉन स्ट्राईकला थांबायचा. त्याच्या आधी स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. अक्रॉस द लाईन, कहीं भी निगाह है कहीं भी निशाणा. डॉट चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात 5 बाद फक्त आणि फक्त 11. वैजनाथ वॉरियर्स टीमचे योद्धा जे लढाई करण्याकरिता मैदानामध्ये उतरलेत ते योद्धा मात्र कुठेतरी अपयश ठरले जात आहेत. 5 बाद 11. अभयशा ड्रिंक ब्रेक झालाय. यस पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि फक्त 11 धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. सुंदर नियोजन आयोजन श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई यांच्यावर असणारं प्रेम आणि प्रेमा खातीर अनेक पाहुण्यांची मानदी आली. मित्रांनो, या मॅचला ह्या पंचक्रोशीला या प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्याकरता अनेक पाहुणे ह्या ठिकाणी आले आणि त्यांचा शुभ आशीर्वाद मित्रांनो या ठिकाणी ह्या मॅच साठी या विभागासाठी दिला. काल उद्घाटन प्रसंगी आपण पाहिले युवा नेतृत्व की आज सर्व युवांचा आधार ज्यांच्याकडे पाहिला जातोय असे वैकुंठ शेठ पाटील साहेब हे खऱ्या अर्थानं उद्घाटन प्रसंगी ह्या ठिकाणी आले होते. लाख मोलाचा संदेश खऱ्या अर्थानं या विभागासाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालाय. कारण बाळगंगेचा फार मोठा प्रश्न आहे आपला. खऱ्या अर्थामध्ये जर का विचार केला तर आपल्याला गावठाण कुठे मिळणार आणि आपल्याला त्याच्यामधला नेमका कुठे जायला जागा मिळेल हा फार मोठा प्रश्न असणार आहे. कारण अनेक वर्षे ह्या विभागामध्ये आपले आजोबा पंजोबांनी खऱ्या अर्थाने ह्या जमीनला वाचवलं. आज ती जमीन आपली पाण्याखाली जाणार आहे, परंतु त्यांचा योग्य मोबदला आणि खऱ्या अर्थानं सर्वात महत्वाचा गोष्ट म्हणजे राहण्याकरता आपल्याला जागा आणि घर हे फार महत्वाचा प्रश्न असणार आहे. चला जाऊया मैदानाकडे. बॉलर नेम गिरीश, परंतु यश ए दादा रवींद्रजी नारकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये आणि रुपेशजी जाधव साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. 3 षटकार परंतु ब्लॉकचा चेंडू होता ऑन द कार्पेटला घासत चाललाय. डीप
मिड विकेटला सिंगल, सिंगल आणि सिंगल धाव संख्या जाऊन पोहोचते 12चा आकडा. परंतु 11 धावा बनवण्याकरिता 5 विकेट गमावं लागले ते खऱ्या अर्थानं वैजनाथ वॉरियर्स टीमला. काळेश्री प्रसन्न ओह फुलटॉस चेंडू होता, पुन्हा डीपला चेंडू खेळून काढलाय, सिंगल धाव संख्या मिळते. डीप मिडॉनला चेंडू जातोय, तदुपरी 1 धाव आणि सिंगल धाव संख्या जाऊन बसते 13. परंतु यश दादा 13-7 असणं गरजेचं असणार आहे. टीम अडचणीमध्ये आहे कारण 13 धावा झाल्यात, 5 विकेट आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर चालू आहे. यश भावा मैदानामध्ये अशी कर हवा की ओ घुटना टेक तमाशा देख. तमाशा हो गया यश भावा पूरा फ्लॉप. कारण घुटना टेकलं होतं. बॅटच्या स्क्वॉड मध्ये, बॅट चरणार मध्ये चेंडू आला नाही. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज काळेश्री प्रसन्न टीमचा. गिरीश मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा यश चौधरी साठी. यश स्ट्राईक वरती आहे. ओयास फुलटॉस चेंडू होता, परंतु विकेट पडल्यानंतर वारंवार दबाव आपण पाहतो. यश चौधरी याच्यावर आलाय आणि त्या दबावाला कुठेतरी मात्र यश चौधरीला सामोरं जावं लागतोय. धाबा झाला स्कोर कार्ड वर टोटल आणि टोटल 14. नवनाथ 11 टीमचे कॅप्टन कुल हरेश दिवेकर यांचं या ठिकाणं आगमन झालंय. पुढचा चेंडू गिरीश एस ब्लॉकचा चेंडू होता, बरोबर खोदून काढला चेंडू. पुन्हा डीप मिड विकेटला खेळून काढला. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाले काळेश्री प्रसन्न टीम. काय जबरदस्त आहे, काय सुरेख भन्नाट गोलंदाजी पाहतोय, तितक्या ताकदीची फलंदाजी पाहतोय. ऑल टोटल जर का विचार केला ना तर गुड एफर्ट मात्र आहे फिल्डरच्या दृष्टिकोनात आपण पाहतो या मैदानामध्ये. यश 15 धावसंख्या झाले. यश भावा फटका मोठा घ्यावा लागेल. ओहो ऑन कार्पेट सिंगल धावसंख्या मिळणार. सुंदर फिल्डिंग बघा, काय जीव लावून फिल्डिंग करतात या मैदानामध्ये काळेश्री प्रसन्न टीम. काय जबरदस्त. काळेश्री प्रसन्न आमचे विक्रम दादा मोरे हे ऑनर आहेत. नक्कीच ऑनर खुश असणार आहेत आपल्या फिल्डर आणि गोलंदाजावर, कारण धावा झाल्यात फक्त आणि फक्त 5-16. थोडं स्पीडअप करा, थोडं स्पीडअप करा. टीम मीटिंग नको आहे दादा, कारण टीम मीटिंगला आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या 17 नंतर वेळ देऊ. रात्रभर मीटिंग करा, काय हरकत नाही. दिवसा जास्त मीटिंग घेऊ नका. आपण नेहमी म्हणतो ना रात्रीच खेळ चाले, रात्री मीटिंग घ्या. काय प्लॅनिंग करायचं ते करा, परंतु दिवसा ओनली फायटिंग, नो मीटिंग. चला मैदानाकडे जाऊया. यश जय हनुमान वॉरियर्स आणि स्वर्गीय दत्ता पाटील 11 दोन्ही संघाने तयार राहायचे. इनिंग संपली की लगेच टॉस साठी कॅप्टन आपण टॉस बॉक्स वरती येऊन टॉस करून घ्यायचा. शेवटचा अंतिम षटक फेकण्याकरता गोलंदाज आदित्य जंगम. आदित्य काळेश्री प्रसन्न आमचे विक्रमदादा मोरे साहेब यांचा ही टीम. अयास फटका फसलाय का, घुटना टेकला होता. एक चौधरी दोघांच्या मध्ये दरार, चेंडू होणार फरार, मिळणार बऱ्याचशा अवधीनंतर चौकार. ए भावा चौकार आला, षटकारांची गरज. 3 षटकार मारा आणि रवींद्रजी नारकर साहेब जिल्हा परिषद यांच्याकडून 1000 रुपये आणि रुपेशजी जाधव साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज घेऊन जा. परंतु 3 षटकार आणि आपल्या टीमला एक चांगला टार्गेट सेट करण्याची संधी असणार आहे, कारण 20 धावा झाल्या आतापर्यंत स्कोर कार्डवर. अंतिम षटक प्रगतीपथावर चालू आहे. थोडासा लॉस स्कोर आपण या मैदानामध्ये पाहतोय. कहीं पे निगाह है यही दादा, कहीं पे निशाना, देखता है जिलेबी मांगता है भजिया. यश भावा तेरा ध्यान किधर है. पुढचा चेंडू पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य जंगम काळेश्री प्रसन्न टीमचा गोलंदाज ओव्हर द विकेट. फटका फसलाय, फटका फसका लटकला जाणार का. यस हा फलंदाज लटकला जातोय. एक चौधरीची हवा मात्र या ठिकाणी पंक्चर केलं जातोय. विकेट येतो तंबूच्या असलेला या ठिकाणी एक चौधरीला केलं पंक्चर. विकेट क्रमांक 6 आणि धाव संख्या होत
6 बाद 20 धाव संख्या. थोडं स्पीडअप करा. न्यू बॅटर रितेश होजगे. रितेश मात्र स्ट्राईक वरती गेलाय. ह्या मैदानाचा अनुभव आहे रितेशला. खेळताना ह्या मैदानामध्ये आपण पाहिलाय. परंतु आम्ही नेहमी म्हणतो गेला तो भूतकाळ, येणारा तो मित्रांनो भविष्यकाळ, चालू तो वर्तमान काळ. आज घुटना टेकला होता, फटका मिस स्ट्रोक खेळलाय. गोलंदाजानं थोडासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तदवर और रनआउटची विकेट नक्कीच मिळते का? यस, रनआउटची विकेट जाणार. बॅक टू डगआउट. विकेट 7वा जातोय. बॅक टू डगआउट आणि धावा झाला स्कोर कार्ड वर फक्त आणि फक्त 21. शिंदे, क्या बात है, क्या बात है. वैजनाथ मित्र मंडल और इस स्पर्धा जो खेली जा रही है उनके प्रमुख आयोजक या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता सन्माननीय आदरणीय सामाजिक कार्यकर्ते रणजितजी पवार यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही करूया सर्वप्रथम शब्दस्मरणानं स्वागत. परंतु सुभाषजी शिंदे खऱ्या अर्थानं विचार केला या स्पर्धेचे मुख्य आयोजक. या मैदानामध्ये आपण पाहतोय वैजनाथ वॉरियर टीमचा योद्धा मैदानामध्ये उतरलाय. परंतु नॉट स्ट्राईक एंड वरती आहे आणि स्ट्राईक वरती पाहतोय आपण रितेश होजगे. सुंदर फटका खेळलाय. वाडिश लॉंग ऑफला चेंडू येतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक उचलतोय. तत्वर दुसरी धावसाठी पलटवार, परंतु फलंदाज बाद होणार. फलंदाज होतोय बाद. विकेट क्रमांक 8 आणि पहिला स्पेल, पहिला इनिंग समाप्त झाले. धावा झाल्यात 22. येणारे 30 चेंडू आणि काळेश्री प्रसन्न टीमला धावा बनवायच्या 23. तदवर जाऊया पुढच्या सामन्याकडे. टॉस करण्याकरता आपण टॉस बॉक्स वरती या. आमचे रमेशजी घरत साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण समालोचन कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. तर चला टॉस बॉक्स वरती जायचं, टॉस करून घ्यायचा आहे. कॉम्बॉक्स मध्ये केला जाणार परिवर्तन. याच्या पुढचा नेक्स्ट आवाज, गोड आवाज, खरोशी ऑफ द व्हॉइस ज्यांना संबोधलं जातोय आणि आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवारी या समान असणारे रमेशजी घरत साहेब यांचं या ठिकाणी ऐकूया सुमधुर आवाज. तोपर्यंत घेतो थोडासा ब्रेक. धन्यवाद रोडा सर. या ठिकाणी मी टॉस साठी विनंती करतोय स्वर्गीय दत्तावाडील 11 संघमालक नितेश पाटील आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी जय हनुमान वॉरियर्स संघमालक अनिकेत मनवे आणि राजेश शिंदे यांच्या संघाने विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. स्वर्गीय दत्ता पाटील 11 आणि जय हनुमान वॉरियर्स आपण टॉस साठी यायचंय. रुपेश जाधव आपल्याला विनंती करतो की टॉस बॉक्स वरती यायचंय. आपले शुभास ते या ठिकाणी हा नाणेफेक होईल. जय हनुमान वॉरियर्स संघाचा कर्णधार कृपया टॉस बॉक्स वरती यायचंय. चला, दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू आमच्याकडे पाठवायचा आहे. श्री वैजनाथ मित्र मंडळ वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025. टॉस या ठिकाणी आपण नेक्स्ट मॅच घेतोय. रुपेश जाधव यांच्या हस्ते कर्णधार अनिकेत होजगे जय हनुमान वॉरियर्स आणि कर्णधार स्वर्गीय दत्तापडे 11 अमर जाधव या ठिकाणी कॉलिंग केलं जातोय. हेड इज कॉलिंग आणि या ठिकाणी निर्णय आलाय टेल. अनिकेत होजगे जय हनुमान वॉरियर्स संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. क्षेत्ररक्षण घेत असताना आपण मागाचा मॅच स्वर्गीय दत्तापट 11 संघाचा बघितला. चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. तर त्यांच्या विरोधात असताना कशा पद्धतीची या ठिकाणी तुमची रणनीती असणार आहे? रणनीती एवढीच असेल की त्यांना 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आणि चेसेबल टार्गेट आम्ही चेस करू. निश्चितच. चला, सुभाष साठी सुवर्ण संधी आलेली आहे. भरत यांच्याकडून मला वाटतं हॅट्रिक साठी सार्थ करून दाखवणार. 1000 रुपयाची बक्षीस आलेली आहे. सुभाष शिंदे आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे. अमर जाधव काय सांगाल आपण? पहिला मॅच जिंकलाय, हा दुसरा मॅच आहे.
नक्कीच चांगला पहिला प्रयत्न चेंडू. केला होता आम्ही आणि लक पठार आमच्या बाजूने असल्यामुळे आणि पहिल्या चेंडूवरती आणि हलकीशी त्याच लागलेली प्रकारचा कट खेळ खेळण्याचा पहिला प्रयत्न करू मिळतोय. आम्ही. निर्धाव चेंडूची समाप्ती. निश्चितच तुम्हाला सुद्धा या ठिकाणी बेस्ट ऑफ लक. जाऊया कॉमेंट बॉक्स मध्ये. धन्यवाद. जबरदस्त चालू असलेला सामना पाहायला मिळतोय आपल्याला. कालेश्री प्रसन्न वर्सेस वैजनाथ वॉरियर्स. सुभाष शिंदे पहिला चेंडू डॉट बॉल. दुसरा चेंडू पाहूया पुन्हा एकदा. आणि अशा तऱ्हेने जबरदस्त फटका पाहायला मिलते. कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये सीधा बाउंड्री लाइन के बाहर 6 रन निकले. एक्शन जबरदस्त आणि तुफानी मारलेला षटकार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 6. बॅट्समन पाहायला मिळते. पवन पुन्हा एकदा. पवन पाहूया. ऑफ साइडला मारलेला बेहतरीन फटका आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा बेहतरीन षटकार. वोटोडीच्या मास्टर. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. पहिला चेंडू डॉट बॉल. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती आलेला षटकार. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती. रुपेश जाधव यांच्याकडून 3 षटकार मारणारा 1000 रुपयाची बक्षीस आलेली आहे. पाहूया पुन्हा एकदा सुभाष शिंदे. जवळजवळ मला वाटतं हा 40+, 49, 50+. पुन्हा एकदा सुभाष शिंदे आणि अशा तऱ्हेने जोरदार प्रहार आणि पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर दणदणीत आणि सनसनीत मारलेला षटकार. हॅट्रिक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. पहा हॅट्रिक सांगून गेला तुका पैशाला मुकू नका. परंतु आता रुपये आलेले आहेत 1000 रोख कॅश. पाहूया पुन्हा एकदा पवन राईट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा जबरदस्त टोला आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा षटकार आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती चौकार. पहिल्या चेंडू डॉट बॉल झाल्यानंतर पहा दुसऱ्या चेंडूवरती षटकार. तिसऱ्या चेंडूवरती षटकार. चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती आलेला सुंदर असा चौकार. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22. 22 लॉस ऑफ 0 विकेट. बेहतरीन क्रिकेट खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती चालू असलेला सामना. वैजनाथ वर्सेस कालेश्री प्रसन्न वर्सेस विरुद्ध वैजनाथ वॉरियर्स. पुन्हा एकदा बेहतरीन टॉला पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा चौकार. टोटल संघाची धावसंख्या 4 ने वाढलेली आहे आणि मला वाटतं हा सामना जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाचे हार्दिक स्वागत. हारलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत. आणि या सामन्याचा जो सामनावीर पवन वाघ. या सामन्याची मॅन ऑफ द मॅच पवन वाघ. आपला मला वाटतं नाबाद 26 धावा काढलेल्या आहेत आणि त्याने मला वाटतं त्यांना बक्षीस सुद्धा मला वाटतं 1000ची आलेली आहे. जय हनुमान वॉरियर्स वर्सेस स्वर्गीय दत्ता पाटील 11. दोन्ही संघाच्या कप्तानाला विनंती करण्यात येत आहे की आपण